लक्षात ठेवा, आज सगळ्यांना कामाला लावलंय, सगळ्यांना साथ द्या, घरात बसू नका. रस्त्यावरची लढाई आहे. आज माझी माय माऊली, उद्या तिचं मरण दारात आहे, तरी सत्य अरे कुणासाठी? आपल्यासाठी. म्हणून जागे व्हा. थंड आपल्याला वाचली नाही पाहिजे, थंड या सरकारला वाचली. शिवाजी, जय शिवाजी, लाख मराठा, लाख मराठा. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जाता जाता एवढेच सांगतो, वेळ काय जास्त घेत नाही. पण कोण काय बोलतोय, कोण काय बोलतोय? बऱ्याच पक्षांचे, मराठा सुद्धा, मी काँग्रेसचा, मी राष्ट्रवादीचा, मी भाजपचा, मी अमक्याचा, मी तमक्याचा. मराठ्यांनो, आता तरी जाग व्हा आणि मेंदूला जरा झटका द्या. एक लक्षात ठेवा, आपला नेता पक्ष एकच, मनोजदादा जरांगे पाटील. कोण आपल्याला न्याय मिळवून देणार नाही, लक्षात ठेवा. कोण आपल्याला या ठिकाणी न्याय मिळवून देणार नाही. तुमचा दादा नेता, आमचा दादा, आमचा आबा, आमचा मामा, आमचा काका, कोण रस्त्यावर उतरणार नाही. आज रस्त्यावर आपल्यालाच उतराय आलाय का दादा? घुसलाय का व्हायची? ये व्हायचं चालू म्हणा दादा. आलाय का मामा, आबा, काका? ही लढाई मराठ्यांना आपल्यालाच लढावी लागणार, आपल्याला. त्यामुळे मराठ्यांच्या पोरांनी पुस्तकं सुद्धा इथून पुढे वाचली पाहिजेत. जी मुलं, जी पोरं पुस्तक वाचतील, त्यांची मस्तक कुठेही झुकणार नाहीत, लक्षात ठेवा. ही काय आरक्षणाची नुकती चळवळ नाही, ही प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांचा लढा बाबांनो. जरांगे पाटलांसारखं नेतृत्व पुन्हा नाही. अरे त्यांच्या मुंडगटात रुद्राचा पराक्रम आहे, छतीत वाघाचं काळीज, डोळ्यात आगीची ताकद आणि हृदयाच्या गाभाऱ्यात या गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. हे धगधगत 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 यज्ञकुंड आहे आणि ते यज्ञकुंड सतत तेवत ठेवण्यासाठी रात्रंदिवस लढतात, फक्त आपल्यासाठी, आपल्यासाठी. हे काही मिळणार नाही. हे शतकात एकदा घडतं. अशी माणसं पुन्हा पुन्हा घडणे नाही. लोक कशाचा नाही. हात लावला तर घराचा पत्रा हाताला लागल, असं जरांगे पाटलांचं घर आहे. अरे जर मिळवायचं असतं तर आज पैशात लोळले असते. पण फक्त आणि फक्त माझ्या गरीब आणि गरजवंत मराठी धडपडतात, त्यांना बळ देऊया एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. अरे एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. कुठला म्हणतोय त्यात नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. जाऊ द्या की, अरे दिल्लीत आवाज जाऊ द्या, पुण्याने. अरे दिल्लीच्या तख्त राखितो महाराष्ट्राचा. अरे दिल्लीच्या तख्त राखितो. ऊट मराठे जागाओ. आवाज 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 येऊ द्या. मनोज दादांच्या बरोबर आपली मराठ्यांची फौज येत्या, इथल्या फौजेचा सुद्धा आवाज येऊ द्या. अरे एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. अरे वाघ आहे, वाघ आहे, मनोज जरांगे वाघ आहे. अरे वाघ आहे, वाघ आहे. अरे लड़ेंगे जीतेंगे, अरे लड़ेंगे जीतेंगे. हम
जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या रे? अरे लढाईला सुद्धा बळ लागतं, लढाईला सुद्धा बळ लागतं. अर्धे ही मर्द मराठ्यांची जात आहे. दिल्लीचं सुद्धा तख्त हलवल्याशिवाय राहणार नाही. संबंध सकल मराठा समाज आज माझा रस्त्यावर उतरलाय. 2 दिवसापूर्वी एक चित्र मोबाईलमध्ये व्हायरल झालं, सोशल मीडियावरती व्हायरल झालं. माझी माय माऊली, लाखोंचा कोटींचा मोर्चा आज निघालाय. कशासाठी? माझ्या न्याय हक्कासाठी. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. माझी माय माऊली ज्यावेळेस उघड्या पटांगणात झोपते, ढेकळाची उशी करते, इथल्या मातीची गादी करते आणि लढते कुणासाठी? आणि आपल्यासाठी. आपल्यासाठी. लक्षात ठेवा, ही वृद्ध माय माऊली आपल्या लुगड्याचं पांघरून करते. अरे आपल्या तर धमन्याती रक्त सळसळत आहे. अरे इथली कुठलीही माती उचला, पाण्यामध्ये टाका, पाण्यामध्ये एक तवंग निर्माण होईल. अरे तो तवंग दुसरा तिसरा कशाचा नसून या महाराष्ट्राच्या मातीत सांडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं पवित्र असं रक्त आहे. रक्त. अरे उठ मराठ्या, जागा हो. जाळ आपण केलाय आजूबाजूला, थंडी वाजते म्हणून. अरे ह्यांच्या ह्याच्यात जाळ झाला पाहिजे सरकारच्या. अरे काय चेष्टा लावल्या का मराठ्यांच्या? आज देतो तुम्हाला आरक्षण, उद्या देतो, थांबा, आले झाले, आता धडकणार. मराठ्यांचं वादळ धडकणार. एकीकडे अरबी समुद्र आणि दुसरीकडे हा मराठ्यांचा समुद्र. अरे एकदाच घुसणार, पण बघू आज घुसणार. मराठ्यांचा वाघ लाभला. क्रांती सूर्य. कशाची अपेक्षा नाही, कशाला नमणार नाहीत, कुठला लोभ नाही. मला 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 भविष्य घडवायचंय या कोटी लाखो मराठा बांधवांचं. म्हणून झटतायत मनोज जरांगे पाटील साहेब. अरे किती नेते घडले, किती नेते घडले. माथाडी कामगारांचा मुलगा आहे, माथाडी कामगारांचा. मला सांगायला अभिमान वाटतो, 40 वर्षापूर्वी कृष्णा कोयना खोऱ्यात क्रांतीच्या रूपानं. आणि उद्या जर या मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही तर उद्याचा सूर्य हा अण्णासाहेब पाटील बघणार नाही. आणि खरा करून टाकलं क्रांती सूर्य अण्णासाहेब पाटील. सांगताना सुद्धा अंगावर काटा उभा राहतोय, रोमांच उभा राहतोय. अरे कृष्णा कोयना खोऱ्यात क्रांतीचं जे पर्व सुरू झालं ते माझ्या गोदावरी खोऱ्यात मनोज जरांगे पाटील साहेबांच्या रूपानं उभं राहिलं. उभं. अरे त्याच मुंबईत आवाज धडधडणार आहे तो.